नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं आपण जॉईन झालात आणि परत आपण ह्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर एक दुसऱ्याशी भेटत आहोत. आत्ताच आपण टी व्हीवर साम टी व्हीवर आपला प्रोग्राम बघितला आणि त्याच्याच संदर्भात उत्कृष्ट नोकरी मिळवून देणारं उत्कृष्ट करिअर ह्याविषयी आपण माहिती घेतली. त्याच्याच संदर्भात अजून थोडं डिटेलमध्ये डिस्कस करण्यासाठी म्हणा किंवा तुमच्या काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तर देण्यासाठी ह्या आयटॅप एज्युकेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपण एक दुसऱ्याशी परत भेटत आहोत. मला काही काही जणांचे मेसेजेस आलेले आहेत आणि त्या मेसेजेसमधले काही प्रश्न मी अगोदर घेतो आणि त्याशिवाय अजून जर काही प्रश्न असतील तर त्याचे पण उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. सर्वात अगोदर काही जणांनी प्रश्न विचारला आहे की PBAचे हे जे करिअर तुम्ही सांगितलं आहे, ज्याची माहिती तुम्ही टी व्हीच्या प्रोग्राममध्ये सांगितलेली आहे, टॅक्सेशन अकाउंट्स आणि फायनान्समधलं जे करिअर आहे ते करिअर नेमकं वेगळं कसं आहे. आणि एका पालकांनी स्पेशल विचारलं की माझ्या मुलीनं MBA करायचा निर्णय घेतलेला आहे, तिची MBA करण्याची इच्छा आहे, पण मग MBA आणि PBAपेक्षा हे करिअरमध्ये काय फरक आहे. तर मी ऑलरेडी माझ्या टी व्हीच्या प्रोग्राममध्ये सांगितलेलंच आहे. MBA जर टॉप 5 इन्स्टिट्यूट्समधनं आपण केलं, 5% इन्स्टिट्यूटमधनं, तर त्याला खरंच खूप चांगलं भविष्य आहे, त्याच्याविषयी काही वाद नाही आहे. पण महाराष्ट्रामध्ये साधारणतः दरवर्षी 60 ते 70 हजार MBA झालेले विद्यार्थी बाहेर पडतात आणि तेवढ्या नोकऱ्या जास्त नाही आहेत. फक्त पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हजारो विद्यार्थी MBA होऊन बाहेर पडतात आणि मग ह्या नोकऱ्या जर नाही मिळाल्या तर मुलांना फ्रस्ट्रेशन येतं. आयुष्याची 2 वर्ष आपण इन्व्हेस्ट करतो, लाखो रुपयाची फीस आपल्याला लावायला लागते आणि आज आमच्याकडं दरवर्षी कित्येक विद्यार्थी MBA करून PBA करायला येतात, कारण की MBAमध्ये बऱ्याचशा लेवलवर थिअरॉटिकल नॉलेज असतं. आणि जरी MBAतनं नोकरी मिळाली तरी काय होतं ना की एखादी सेल्सची नोकरी किंवा दारोदारी जाऊन इन्शुरन्स प्रॉडक्ट्स किंवा इतर प्रॉडक्ट्स विकण्याची नोकरी दिली जाते. आणि खरं परत मी सांगितलं की 3 जे आपले क्रायटेरियाज होते, सिक्युरिटी, ग्रोथ आणि रिस्पेक्ट, तेवढा रिस्पेक्ट त्या ह्याच्यात राहत नाही. ग्रोथ आणि सिक्युरिटी हा तर अजून वेगळाच प्रश्न आहे. PBAचं करिअर मी सांगितल्याप्रमाणे फक्त 11 महिन्यात हे करिअर होतं. PBAच्या करिअरमध्ये कोर्सची फीस खूप कमी असते. मी ऑलरेडी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सांगितले, परत थोडीशी आयडिया देतो. काय होतं, आज कित्येक विद्यार्थी जेव्हा जॉबला जातात आणि इंटरव्ह्यू द्यायचा प्रयत्न करतात, त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना पहिला प्रश्न विचारला जातो की तुम्हाला अगोदरचा काही एक्सपिरियन्स आहे का. मला नेहमी प्रश्न पडायचा की जोपर्यंत तुम्ही पहिला जॉब कुणी देत नाही तोपर्यंत त्यांना एक्सपिरियन्स कसा मिळणार, तोपर्यंत फ्रेशर्सच असणार ना. आयटॅप ह्या संस्थेनं आज कित्येक विद्यार्थ्यांना त्यांचा आयुष्यातला पहिला जॉब दिला, कारण की आयटॅपचं हे PBAचं जे करिअर आहे ते कोर्स विथ जॉब ह्या संकल्पनेवरच आधारित आहे. म्हणजे तुम्ही कोर्स जॉईन केल्या 90 दिवसाच्या आत तुम्हाला पहिला जॉब दिला जातो आणि या जॉबचं खूप महत्त्व आहे मित्र. पहिल्या जॉबमधनं तेवढं जास्त पगार मिळत नाही, मी स्पष्ट सांगतो. 6 ते 8-10 हजार रुपयापर्यंत आपल्याला पहिल्या जॉबमधनं पगार मिळतो. तो सफिशियंट आहे का? नक्कीच नाही. पण कोर्स चालू असताना कोर्सच्या बरोबर त्या कोर्सच्या संदर्भातलं तुम्हाला 100% प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं. तुम्ही जे कोर्समध्ये टॅक्सेशन, GST, इन्कम टॅक्स, TDS रिटर्न, ॲडव्हान्स टॅक्स, GSTचे वेगवेगळे रिटर्न्स ह्या संदर्भात जे शिकता ते लगेच जाऊन ह्या जॉबमध्ये तुम्हाला वापरायला मिळतं. आणि त्याच्यामुळं आपण थिअरॉटिकल एज्युकेशन PBAच्या कोर्समध्ये जे घेतलेलं आहे त्याचं लगेच प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपल्याला ह्या जॉबद्वारे केलं जातं. आणि त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे पगार जो मिळतो हा तर बोनस आहे, पण जो अनुभव मिळतो जॉबचा तो खूप महत्त्वाचा आहे. आणि कोर्स संपल्यानंतर परत जी फायनल प्लेसमेंट आयटॅपद्वारे दिली जाते त्यावेळेस तुम्ही फ्रेशर राहत नाही, त्यावेळेस ऑलरेडी तुम्हाला वर्षभराचा एक्सपिरियन्स असतो आणि त्यामुळे मुलांना ह्याचा खूप चांगला फायदा होतो. सो खूप कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारं हे करिअर आहे. सो MBA नक्की चांगलं आहे. मी म्हटल्याप्रमाणे टॉप 5 to 10% इन्स्टिट्यूटमध्ये केलं तर खूप चांगलं आहे, पण जर अदरवाईज बाकी इन्स्टिट्यूटमधनं करत असाल तर लाखो रुपयाची फीस लागेल, वेळ पण जाईल आणि कदाचित तेवढं चांगलं सेक्युअर्ड, ग्रोथ ओरिएंटेड आणि रिस्पेक्टेड करिअर मिळणार नाही. त्याच्यामुळे PBA हे खूप चांगलं करिअर ऑप्शन्स आहे. काही जणांनी विचारले की PBAमध्ये काय फीचर्स आहेत, कशा प्रकारे PBAचा कोर्स घेतला जातो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, PBAचं हे जे करिअर आहे ना अतिशय इंडस्ट्री ओरिएंटेड आणि जॉब ओरिएंटेड आहे. म्हणजे आपल्याला लगेचच त्याच्यात चांगले जॉब्स किंवा एम्प्लॉयमेंट मिळावी हाच एक प्रमुख उद्देश ह्या कोर्सचा आहे. आणि मी अगोदर म्हटल्याप्रमाणे 10,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ह्याच्यातनं स्वतःचं करिअर घडवलेलं आहे.
PBAचा कोर्स जो आहे ना, तो वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्ट, कन्सल्टंट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, बिझनेसमन ह्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेलं आहे. ह्याचं कारणच असं आहे की PBAचं कोर्स कंटेंट आहे ना एकदम डायनॅमिक आहे. म्हणजे जे इंडस्ट्रीला रिलेव्हंट आहे ना, त्याच गोष्टी ह्याच्यामध्ये शिकवल्या जातात. आम्हाला बरेच लोक विचारतात की आम्ही 2 वर्ष MBA केलं तरी चांगला जॉब नाही मिळत, PBAमध्ये 11 महिन्यामध्ये कसा काय जॉब मिळू शकतो. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण आहे की त्याचं कोर्स कॉन्टेंट जे इंडस्ट्रीमध्ये पूर्णतः रिलेव्हंट आहे, तोच कोर्स कंटेंट आपल्याला 100% प्रॅक्टिकल अप्रोचमध्ये शिकवला जातो. आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्ट आणि ह्या लोकांनी जो बनवलेला सिलेबस आहे, आणि ते वेळोवेळी त्या सिलेबसचं परत परत रिव्ह्यू घेतात आणि त्याच्यात जर काही चेंजेस करायचे असतील तर ते करत राहतात. त्याच्यामुळं कोर्स कॉन्टेंट हा एक अतिशय महत्त्वाचा ह्याच्यात भाग आहे. दुसरा, ह्याच्यातल्या शिकवणाऱ्या फॅकल्टीज, प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट फॅकल्टीज फक्त आपल्याला येऊन ह्याच्यामध्ये शिकवतात. कारण की चार्टर्ड अकाउंटंट जे असतात हे दिवसरात्र हेच टॅक्सेशनचं, अकाउंटचं, फायनान्स मॅनेजमेंटचं, बिझनेस लॉचं काम करत असतात. आणि त्याच्यामुळे हाच विषय ते जे आपल्या प्रॅक्टिसमध्ये करतात तोच विषय तुम्हाला येऊन जेव्हा शिकवतात एकदम सोप्या पद्धतीनं, त्यावेळेस तो मुलांना खूप चांगल्या प्रकारे तो कळतो. सो CA फॅकल्टीज आहे. जॉबबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. विशेषतः PBAमध्ये बाहेरगावची आमच्याकडे जवळपास 60 ते 70% विद्यार्थी येतात. मी अगोदर पण सांगितलेलं आहे. आणि ही विद्यार्थी जेव्हा पुण्यामध्ये येतात त्यास थोडीशी सुरुवातीला भीती पण असते. मी पण एक मराठवाड्यातल्या छोट्याशा गावातनं पुण्यातला आलेलो आहे. आणि सुरुवातीला जेव्हा पुण्यात येतो थोडीशी भीती असते. मोठं शहर आहे, कसं जमेल, आपल्याला जमेल की नाही जमेल, संपूर्ण इंग्लिशमध्ये शिक्षण असेल का, वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, आमच्याकडं 70% जवळपास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पण, मुली पण बाहेरगावच्या महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावातनं पुण्यामध्ये येतात आणि PBAचं शिक्षण घेतात. फक्त पहिल्या 4 ते 5 दिवसात ती सुरुवातीची भीती निघून जाते आणि मग तेवढं कम्फर्टेबल होतात आणि अतिशय कम्फर्टेबल होऊन न फक्त चांगलं एज्युकेशन घेतात, पण 2 ते 3 महिन्यामध्ये चांगल्या ठिकाणी जाऊन जॉब करायला पण चालू करतात. हा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये येतो. आणि ह्यांचं महत्त्वाचं कारण म्हणजे PBAच्या शिक्षणामध्ये आम्ही एक गोष्ट प्रामुख्यानं करतो. नुसतं अकॅडमिक शिक्षण देण्याच्या सोबतच आम्ही त्याच्यासोबत त्यांना लाईफ स्किल्स पण खूप सारे देतो. त्यांचे स्वतःचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या विषयी पण खूप सारं काम करतो. इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळे प्रेझेंटेशन्स, तुम्हाला सगळ्या क्लासच्या समोर येऊन एखाद्या विषयावर प्रेझेंटेशन द्यायला लागतं. इन्स्टिट्यूटमध्ये क्विज किंवा फन कॉम्पिटिशन्स असतात. इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला वेगवेगळे इंडस्ट्री व्हिजिट्स केले जातात. तुम्हाला लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाते. अशा वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे स्टेज परफॉर्मन्सेस इन्स्टिट्यूटमध्ये अरेंज केले जातात. ज्याच्यामध्ये 200, 250, 300 लोकांच्या क्राऊडच्या समोर तुम्हाला स्टेजवर येऊन एखादा विषय प्रेझेंट करायचा आहे किंवा ग्रुपमध्ये एखादा स्किट तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. ह्याच्यात होतं काय, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्याच्यामुळे होतं काय ना की विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढतो, सेल्फ बिलीफ खूप वाढतो. आज कित्येक विद्यार्थी सांगतात की सर, आयुष्यात आम्ही कधी स्टेजवर येऊन इतरांसमोर बोललेलो नाही, फक्त ITAPच्या प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला हे पॉसिबल झालं आणि आमच्यामुळं तो कॉन्फिडन्स आला. आणि इंग्लिशचं खूप जास्त बाऊ करायची गरज नाही. इंग्लिश यायलाच, इंग्लिश महत्त्वाची लँग्वेज आहे ठीक आहे, पण यायलाच पाहिजे असं गरजेचं नाही आहे. इंग्लिश जरी नाही आली ना तरी ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण शिक्षण घेऊ शकतो. आणि PBAच्या एज्युकेशनमध्ये फक्त 20 ते 30% आपण इंग्लिश वापरतो, बाकी मॅक्सिमम मराठी वापरतो. कारण की विषय कळणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. इंग्लिश आपल्याला हळूहळू आपोआप येऊन जाते. एकदा कॉन्फिडन्स आला की आपोआप ही लँग्वेज पण शिकवता येते. सो तुम्हाला इंग्लिश नसेल येत किंवा त्याच्यात कॉन्फिडन्स नसेल तरी अजिबात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि फक्त कॉमर्सचेच विद्यार्थी करू शकतात असंही काही नाही आहे. सायन्स आणि आर्ट्स झालेले कित्येक विद्यार्थी येऊन PBAचा कोर्स केलेला आहे. इनफॅक्ट इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण विद्यार्थी आमच्याकडं आलेले आहेत. MBA करून इंजिनिअरिंग करून विद्यार्थ्यांनी येऊन परत PBAचा कोर्स केलेला आहे. अमन अत्तारडे म्हणून आमचा नागपूरचा स्टुडंट होता. त्यांनी नागपूरहून ऑल द वे इंजिनिअरिंग कंप्लीट केलं होतं. जॉब चांगले मिळत नव्हते. मग त्यांनी माझा अगोदरचा इंटरव्ह्यू बघितला आणि त्याला लक्षात आलं इकडं कदाचित चांगलं करिअर आहे. त्यांनी येऊन हा कोर्स केला. सो विषय काय असतो की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अकाउंट्स हा विषय झालेला असतो आणि इतर विद्यार्थ्यांना तो झालेला नसतो. सो अकाउंट हा विषय थोडासा चांगल्या प्रकारे शिकला तर आपल्याला बाकी सर्वच विषय त्यांना आणि आपल्याला दोघांना पण नवीनच असतात. आणि हा अकाउंट्स विषय कॉमर्सच्या इतर कॉमर्स शिवाय जे विद्यार्थी आहेत सायन्स आणि आर्ट्समधून आलेले, त्यांच्यावर आम्ही विशेष काम करतो. अकाउंट्स हा विषय खूप जास्त डिटेलमध्ये सेपरेटली त्यांना शिकवतो आणि त्याच्यामुळे पण त्यांना खूप चांगला कॉन्फिडन्स येऊन PBAमध्ये ते यश मिळवतात. अजून काही प्रश्न आलेले आहेत.
कोर्स विथ जॉब ह्याविषयी तुम्ही थोडं डिटेलमध्ये सांगाल का? मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 90 दिवसाच्या आत जेव्हा आम्ही जॉब देतो ना, काय होतं मित्रांनो, आपल्याला एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवायचं असेल, एखाद्या विषयात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, तर त्याचं संपूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज मिळणं खूप आवश्यक आहे. मी आपल्याला सिम्पल एक्झाम्पल देतो. मला जर स्विमिंग शिकायची आहे, राईट, आणि ती स्विमिंग शिकण्यासाठी मी एक सगळ्यात चांगल्या स्विमिंग कोचकडे गेलो, जो सगळ्यात बेस्ट स्विमिंग कोच आहे, आणि त्यांनी मला शिकवण्यासाठी तयार झाले, आणि त्यांनी मला 6 महिन्यापर्यंत रोज 4 तास स्विमिंगची ट्रेनिंग दिली, आणि असा हात कसा टाकायचा, तो हात कसा टाकायचा, श्वास कसा घ्यायचा, श्वास कसा सोडायचा, हे सगळं सांगितलं. पण त्यांनी हे स्विमिंग मला कुठं शिकवायचा प्रयत्न केला माहिती आहे? मी उदाहरणादाखल सांगतोय. हे स्विमिंग त्यांनी मला एका क्लासरूममध्ये बसून शिकवायचा प्रयत्न केला, आणि मी 6 महिने रोज त्या क्लासरूममध्ये बसून ते सगळ्यात उत्कृष्ट असणारे कोच आणि मी त्यांचा स्टुडंट असं त्या क्लासरूममध्ये बसून स्विमिंग शिकायचा प्रयत्न केला. मला स्विमिंग येईल का हो? सगळ्यात बेस्ट कोच. 6 महिन्यापर्यंत रोज 4 तास आम्ही स्विमिंग शिकतो, पण स्विमिंग कुठे शिकतोय आम्ही? क्लासरूममध्ये बसून. स्विमिंग येईल का मला? मला माहिती आहे तुमच्यापैकी प्रत्येकाचं उत्तर आहे की मला स्विमिंग येण्यासाठी पाण्यात उतरायला लागेल. जोपर्यंत मी पाण्यात उतरत नाही तोपर्यंत मला स्विमिंग कसं येणार? एक्झॅक्टली त्याच धर्तीवर आम्ही PBAच्या कोर्समध्ये जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली जॉबवर जात नाही, जोपर्यंत तिथले चॅलेंजेस, तिथल्या गोष्टी प्रॅक्टिकली तिथे जाऊन शिकत नाही, तोपर्यंत फक्त क्लासरूममध्ये शिकून किती तुम्ही पुढे जाणार? फक्त क्लासरूममध्ये ह्या कॉन्सेप्ट्स शिकून तुम्हाला कशा त्या कळणार? आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातील ITAP हे एकमेव अशी शिक्षण संस्था आहे जी कोर्स विथ जॉब ह्या संकल्पनेवर काम करते. तुम्हाला कोर्स जॉईन केल्या केल्या 2 ते 3 महिन्यामध्ये जॉब मिळतो, आणि त्या जॉबमध्ये जे शिकायला मिळतं ना, ते खरं स्विमिंग पूलमध्ये उतरून स्विमिंग करण्यासारखं आहे. तिथं तुम्हाला जेव्हा लक्षात येतं, आणि तिथं जेव्हा काही प्रॉब्लेम्स येतात जॉबमध्ये, ते प्रॉब्लेम्स तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी ITAPमध्ये आल्यानंतर फॅकल्टीला विचारू शकतात की सर मला E-वे बिल जे GSTमध्ये आहे तिथं हे करताना हा टेक्निकल प्रॉब्लेम आला, तो मी कसा सॉल्व्ह करू? GSTR 3B रिटर्न भरताना हा प्रॉब्लेम आला, तो कसा सॉल्व्ह करू? आणि तुम्हाला तो प्रॉब्लेम लगेच दुसऱ्या दिवशी सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही फॅकल्टीला विचारून त्याचं उत्तर मिळू शकता, आणि लगेचच परत जॉबमध्ये जाऊन ते इम्प्लिमेंट करू शकता. सो कोर्स विथ जॉब, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, पगार हा तर तुम्हाला बोनस आहे, तो तुमचा साईड बेनिफिट आहे, तो तुम्हाला खूप चांगला उपयोग आहेच आहे. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वर्षभराचा जर हिशोब मांडला तर PBAची फीस आणि मिळणारा पगार हे ऑलमोस्ट इक्वल आहे, किंवा मिळणारा पगार त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे PBAची कोर्सची फीस ऑलमोस्ट त्या पगारातनंच वर्षभरामध्ये वसूल होऊन जाते. सो अर्न विथ लर्न, किंवा वर्षभरातच तुमच्या कोर्स संपेपर्यंतच तुमची कोर्सची फीस सगळी वसूल करून देणारा हा एकमेव असा सेक्युअर्ड, ग्रोथ ओरिएंटेड आणि रिस्पेक्टेड असं करिअर आहे. अच्छा, काही जण मला ऑनलाईन PBA बद्दल विचारत आहेत. मित्र, काय होतं ना की आज आमचे PBAचं करिअर ITAP संस्थेमार्फत पुण्याला आणि चिंचवडला आम्ही चालवतो. बरेच विद्यार्थी बाहेरगावी असतात, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात. हे सगळं फिजिकल कोर्स करण्यासाठी खूप सारे विद्यार्थी पुण्यामध्ये येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, छोट्या छोट्या खेड्यातनं हे विद्यार्थी पुण्यामध्ये येतात, मुली पुण्यामध्ये येतात, आणि पुण्यामध्ये राहून हा कोर्स करतात. आणि कोर्स झाल्यानंतर बरेच लोक पुण्यामध्येच जॉब कंटिन्यू करतात, पुण्यामध्येच त्यांचं प्रॅक्टिस कंटिन्यू करतात. काही विद्यार्थी परत आपल्या गावाकडे, आपल्या शहरामध्ये जाऊन तिथं हे कंटिन्यू करतात. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे PBAचा कोर्स हा एवढा सर्वसमावेशक आहे की तुम्ही कोर्स पुण्यातनं जरी केला तरी भारतातल्या कोणत्याही शहरामध्ये तुम्ही नंतर गेलात, विशेषतः मुलींच्या बाबतीत तुम्ही लग्न होऊन तुम्ही कोणत्याही वेगळ्या ठिकाणी गेलात, महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, कुठं जरी गेलात तरी तुम्हाला ह्या कोर्ससाठी उपलब्धता आहे. ह्या कोर्सची तुम्हाला मागणी राहणारच आहे. ह्या PBA विद्यार्थ्यांची डिमांड आहेच, कारण की तुम्ही कुठेही गेलं तरी तिथे बिझनेसेस असणारच आहेत, आणि त्या बिझनेसेससाठी PBAची नीड असणारच आहे. PBAची नीड किती आहे हे मी ऑलरेडी अगोदरच्या माझ्या TV प्रोग्राममध्ये सांगितलेलं आहे. सो हा एक असा इंटरेस्टिंग आणि उत्कृष्ट करिअर आहे की तुम्ही कुठे पण जा, तिथं तुम्हाला हे जॉबची अवेलेबिलिटी आहेच आहे. माझी एक क्लायंट होते आणि त्यांच्या मुलीनं सॉफ्टवेअरचा मोठा कोर्स केला, जवळपास 2 वर्ष कोर्स केला, 2.5 ते 3 लाख त्याची फीस पे केली, आणि तिला पुण्यामध्ये चांगला जॉब पण लागला. पण ते जॉब लागल्यानंतर तिचं लग्न झालं काही दिवसानंतर, आणि लग्न झालं तिचं कुठं माहिती आहे? कराडमध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे कराड नावाचं गाव आहे, तिथं लग्न झालं. आता अनफॉर्च्युनेटली तिथे सॉफ्टवेअर इंडस्ट्री किंवा टेक्नॉलॉजी इंडस्ट्री तेवढी जास्त नाही आहे. एवढं चांगलं करिअर केलेलं, एवढा चांगला IBM सारख्या कंपनीमध्ये जॉब लागलेला, कराडमध्ये जाऊन अनफॉर्च्युनेटली तर पुढं तिचं करिअरचा काहीच उपयोग झाला नाही, तिच्या कोर्सचा काहीच उपयोग झाला नाही. तिने
नंतर परत येऊन ITAPमध्ये PBA केलं आणि PBA करून तिच्या फॅमिली बिझनेसमध्ये आता सगळं अकाउंट्स आणि टॅक्सेशन ती सांभाळते आहे. त्याच्यामुळे आपण करिअर असं निवडावं की जे कुठंही आपण गेलं सर्व समावेशक असलं पाहिजे. कोणत्याही गावी गेलं तरी तिथल्या जॉबची तिथे रिक्वायरमेंट असली पाहिजे. सो PBAमध्ये बेनिफिट काय माहिती आहे का, की तुम्ही कुठं जरी गेला तरी त्याचा बेनिफिट तुम्हाला राहतो, तुम्हाला जॉब्स मिळतातच. तो फिजिकली येऊन पुण्यामध्ये बरेच जण कोर्स करतातच, पण जी लोक बाहेरगावी आहेत तर काही काही लोकांना पुण्यामध्ये येऊन हे करणं शक्य होत नाही. कोर्स खूप करायची इच्छा असते, पण 11 महिने पुण्यात राहणं, घर सोडून, हाऊसवाईफ्स असतात, मॅरिड फिमेल्स असतात, कसं आपली सगळं फॅमिली सोडून पुण्यात येऊन राहणार ना, डिफिकल्ट होतं. किंवा ऑलरेडी जे जॉब करणारी लोक असतात ती ऑलरेडी आपल्या गावामध्ये जॉब करतात, हे करतात, तो जॉब सोडून पुण्यामध्ये 11 महिने कोर्स कसं करू शकणार. त्यांच्या अर्निंगवर पूर्ण फॅमिली डिपेंड असते, पण त्यांना कोर्स पण करायचा असतो, स्वतःला अपग्रेड करायचं असतं. की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या अर्निंगमध्ये ती डेव्हलपमेंट, अर्निंग वाढवण्याची इच्छा असते, मग ते कसं करणार. सो त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं PBA करणं हा अतिशय उत्कृष्ट ऑप्शन आम्ही आणलेला आहे. तुम्ही तुमच्या घरी बसून एकदम सिक्युअर्ड वातावरणामध्ये आणि तुमच्या मोबाईलवर फक्त डेली 1.5 तास असं करून हा ऑनलाईन PBAचा कोर्स करू शकता. जे आपण फिजिकल PBAमध्ये शिकवतो तेच सगळे विषय आहेत, फक्त ऑनलाईन मोडमध्ये. तुम्ही फॅकल्टीला 1 to 1 फिजिकली समोर बघू शकत नाही आहेत, तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं फॅकल्टीला बघतात. त्याच चार्टर्ड अकाउंटंट फॅकल्टी आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे तुम्हाला कळतं. बऱ्याच लोकांना ऑनलाईन कसं असेल, आम्हाला फॅकल्टी उत्तर देईल की नाही देईल, माझ्या प्रश्नाची माझी काही क्वेरी असेल तर ती सॉल्व्ह होईल की नाही होईल. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन PBAचं एक पण सेशन जोपर्यंत तुमची प्रत्येक क्वेरीचं सोल्युशन मिळत नाही, तुमच्या क्वेश्चनला उत्तर मिळत नाही, त्याच्याशिवाय संपत नाही. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की कोविडच्या काळामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या गावातनं, खेड्यातनं त्यांच्या मोबाईलवरनं जॉईन करून ऑनलाईन PBAचा कोर्स केलेला आहे. आणि हे नॉलेजच एवढं चांगलं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गावाकडे किंवा कुठे पण जाऊन ना ह्या PBAद्वारे तुम्ही स्वतःला जॉब मिळवू शकता. आम्ही त्याच्यामध्ये ऑनलाईन PBAमध्ये तुम्हाला तुमच्या जॉबची पण तयारी खूप चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. आणि ह्याच्यात सगळ्यात चांगला बेनिफिट काय माहिती आहे का, की फिजिकली आपण जेव्हा करतो कधी कधी काही कारणामुळे आपलं ॲब्सेंटिझम होतं किंवा आपल्याला इमर्जन्सीमध्ये गावाकडे जायला लागलं, घरी जायला लागलं तर क्लासमध्ये सुट्टी होते. आणि ऑफकोर्स तरी फिजिकल कोर्समध्ये आम्ही ते रिव्हिजन करून घेतो. पण ऑनलाईन PBAचं दुसरा ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला एखाद्या काही कारणामुळे सुट्टी जरी झाली, सुट्टी नॉर्मली होतच नाही कारण की ऑनलाईन पद्धतीने जॉईन करायचं. तुम्हाला इंटरनेटवर तुम्ही जगात कुठे जरी असला तरी कुठनं पण हे जॉईन करू शकता, फिजिकली याची गरज नाही आहे. पण जर झाली तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स लगेचच अवेलेबल होऊ शकतात आणि त्या रेकॉर्डेड सेशनमार्फत तुम्ही लगेचच ते जे शिकवलं जातं आहे त्याच्यासोबत राहू शकता, तुमची लिंक तुटत नाही. असे बरेचसे ऑनलाईन सेशन्सचे फायदे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट फायदा म्हणजे कोर्स फीसमध्ये पण ऑलमोस्ट 60% 50 ते 60% ऑनलाईन PBAची कोर्स फीस कमी आहे. सो अशा प्रकारे महाराष्ट्रातले तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या घरी बसून हा कोर्स करू शकता. आणि सकाळी आणि संध्याकाळी अशा अतिशय सुटेबल टायमिंगमध्ये ह्या बॅचेस असतात. कुणी जर जॉब करत असेल, कुणाची इतर काही कामं असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे सगळं सांभाळून पण तुम्ही करू शकता. आणि ह्याच्याशिवाय अतिशय महत्त्वाचं, तुम्हाला काही कारणामुळे ऑनलाईन पण जॉईन करायला जमत नाही तर आमच्याकडं रेकॉर्डेड सेशन्स पण अवेलेबल असतात. सो PBAचं पूर्ण कोर्स जो आहे हा रेकॉर्डेड सेशन्समध्ये उपलब्ध आहे. सो तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार, तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना तुमची नाईट शिफ्ट आहे तर तिथं बसून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. त्याची फीस अजून पण रिलेटिव्हली कमी आहे, पण ते इंटरॅक्टिव्ह नाही आहे. फिजिकल कोर्स 100% इंटरॅक्टिव्ह, ऑनलाईन कोर्स 100% इंटरॅक्टिव्ह. तुम्ही जसं क्लासमध्ये बसता तसे तुमचे प्रश्न उत्तर विचारू शकता, हे सगळं करू शकता. आणि ऑनलाईन कोर्सचा बेनिफिट काय माहिती आहे का, की तुमचे क्लासमेट जे आहेत, तुमच्या क्लासमध्ये सोबत राहणारे तुमचे मित्र जे आहेत ना, ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं जॉईन झालेलं आहे. कुणी रत्नागिरीवरनं जॉईन झालं, कुणी कोल्हापूरवरनं, नांदेडवरनं, जळगाव किंवा धुळेकडनं, नाशिक, मुंबईकडनं, म्हणजे एक महाराष्ट्रातली एक व्हर्च्युअल क्लासरूमच त्याच्यामध्ये तयार होते आणि तो खूप चांगला आणि वेगळा एक्सपिरियन्स असतो. सो ऑनलाईनमध्ये पण विद्यार्थ्यांना खूप चांगला बेनिफिट होतो. त्याचा पण तुम्ही संधीचा नक्की फायदा घ्यायला पाहिजे. रेकॉर्डेड सेशन्सबद्दल मी बोलत होतो. सो रेकॉर्डेड सेशन्स पण आपल्याला उपलब्ध आहेत. त्याची फीस अजून रिलेटिव्हली खूप कमी आहे. आणि तुम्ही फक्त PBAचं आता एक करिअर आहेच आहे. त्याच्याशिवाय काही लोक जर ऑलरेडी अकाउंट्स किंवा फायनान्समध्ये जॉब करत असतील, त्यांना फक्त GSTचं नॉलेज घ्यायचं, फक्त इन्कम टॅक्सचं नॉलेज घ्यायचं, तर PBAमध्ये तसे पण कोर्सेस आहेत. GST सर्टिफिकेशन कोर्स किंवा इन्कम टॅक्स सर्टिफिकेशन कोर्स, ज्याद्वारे तुम्हाला GST रिटर्न पूर्ण फाईल करेपर्यंत किंवा इन्कम टॅक्स रिटर्न पूर्ण फाईल करेपर्यंत ह्या विषय शिकवले जातात. सो
PBAचं तर आहेच आहे, पण त्याशिवाय GST, इन्कम टॅक्स किंवा इतरही अनेक विषयावर ना तुम्ही ITAP-द्वारे शिक्षण घेऊ शकता, त्याची नॉलेज आणि माहिती घेऊ शकता. अजून काही प्रश्न आलेत का मी बघतोय. तुम्ही प्रश्न लिहितायत बरेच जण याच्यामध्ये, पण मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी बोलता इथं सांगताना लगेच वाचून देणं कदाचित शक्य नाही आहे. आमचा 8446090901, परत मी नंबर रिपीट करतो, 8446090901 किंवा 2 ह्या नंबरवर तुम्ही प्लीज कॉल करा. म्हणजे ह्याच्यात इथं पण तुमच्या जर काही प्रश्नाची उत्तरं नाही मिळाली तर त्या नंबरवर प्लीज आपण कॉल करा. आत्ता ह्या टीव्हीच्या कार्यक्रमानंतर खूप सारे फोन सतत चालू आहेत. आमची टीम फोनला उत्तरच देत आहे. सो कदाचित तुमचा कॉल लगेचच अटेंड नाही झाला तर आज दिवसभरात 100% तुम्हाला परत कॉल येऊन तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याच्यामध्ये दिली जातील. काही जण विचारतात की पुण्यामध्ये येण्यात राहण्याची व्यवस्था काय. मी अगोदर पण सांगितले, आमच्याकडे खूप चांगले हॉस्टेल्स, खाण्याची पिण्याची व्यवस्था आहे. सदाशिव पेठ आणि चिंचवड स्टेशन ह्या गावातल्या अतिशय सेंट्रल लोकेशनवर आमची इन्स्टिट्यूट आहे. अतिशय सुरक्षित अशा ठिकाणी इन्स्टिट्यूट आहे आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये तुम्हाला दिसत तर चांगलं जेवण कसं मिळेल ह्याची व्यवस्था केली जाते आणि इन्स्टिट्यूटपासनं एक वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड केलं जातं. त्यामुळं तुम्हाला खूप कम्फर्टेबली मला पालकांचं काळजी नेहमी लक्षात येते की विद्यार्थी पहिल्यांदा घर सोडून जात आहेत, पहिल्यांदा बाहेर पडत आहेत, त्यांना जमेल का, पुणे मोठं शहर आहे, कसं होईल काय होईल. पण नेहमी मी पालकांना सांगतो की जोपर्यंत आपण घर सोडत नाही ना तोपर्यंत ते व्यवहार ज्ञान पण मुलांना तेवढं जमत नाही. आजच्या जगामध्ये व्यवहार ज्ञानाची किती गरज आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला स्वतः डिसिजन्स घ्यायला चालू करायला लागणार आहे. डिसिजन मेकिंग छोट्या छोट्या गोष्टीवर, तुम्ही बाहेर जेव्हा राहायला जाता त्या सगळ्यात बेस्ट ॲडव्हान्टेज काय असतो की तुम्हाला स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतात. प्रत्येक गोष्टीसाठी घरी फोन करून मम्मीला किंवा पप्पाला फोन करून विचारू नाही शकत, मी चहा प्यायला कुठं जाऊ, मी नाश्त्याला कुठं जाऊ, हे मित्रासोबत कुठं जाऊ, ह्या मैत्रिणीसोबत कुठं जाऊ. स्वतःचे डिसिजन स्वतःला घ्यायचे असतात. काय बरं आहे काय वाईट आहे हे तुम्हाला स्वतःला जाणून घेणं गरजेचं असतं आणि तीच पॉसिबिलिटी, तीच तुम्हाला अपॉर्च्युनिटी ह्या PBA कोर्समध्ये येऊन पुण्यामध्ये राहून घ्यायला येते. त्याच्यामुळं हे व्यवहार ज्ञान जे तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायला मिळतं ते खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळं आणि आमचं लक्ष असतंच, आम्ही ते प्रत्येक वेळेस लक्ष देतोच. आम्ही खूप काळजी घेतो मुलांना मुलींना जॉब देताना, कशा प्रकारची संस्था आहे, तिथं सुरक्षित वातावरण आहे, तिथे विद्यार्थिनी आहेत का, ऑलरेडी फिमेल्स आहेत का कामाला, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो. त्याच्यामुळं हॉस्टेल आणि ह्याच्यामध्ये अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे हजारो मुलींनी, म्हणजे विद्यार्थी तर आहेतच, हजारो मुलींनी पण पुण्यामध्ये येऊन इथे राहून हा कोर्स केलेला आहे आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो. महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावातून मुलं येतात आणि ती येतात ना त्यावेळेस सुरुवातीला खूप डिफिकल्ट परिस्थिती असते. पैसे नसतात, जास्त जवळ काही नसतात, पण PBA करून 5 ते 7 वर्षामध्ये ही मुलं पुण्यामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे सेटल होतात की पुण्यामध्ये ती स्वतःची 4 चाकी गाडी आणि स्वतःचा फ्लॅट पण विकत घेऊ शकतात. मित्र, पुण्यामध्ये फ्लॅट विकत घेणं सोपी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. पुण्यामध्ये येऊन जर तुम्ही स्वतःचा फ्लॅट विकत घेताय तर. आणि आज आमच्या कित्येक विद्यार्थी, मला खूप अभिमान वाटतो या विद्यार्थ्यांबद्दल. रवी चौधरी असेल, संदीप जोशी असेल, प्रसाद धोंगडे असेल, कित्येक विद्यार्थी आहेत, त्यांनी स्वतःचा फ्लॅट आणि स्वतःची 4 चाकी घेऊन पुण्यामध्ये आज राहत आहेत. सो ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज ह्याच्यामध्ये आहेत. तो घरामधनं एकदा बाहेर पडायला लागेल आणि मी तुम्हाला खात्री देतो की पहिल्या जास्तीत जास्त 1 ते 2 आठवड्यामध्ये तुम्ही इथे येऊन पूर्णतः कम्फर्टेबल होऊन जाता. तुमची ती भीती किंवा ही सगळी निघून जाते. आणि मी म्हटल्याप्रमाणे मागच्या 13 वर्षापासून मी मुलांना बघतोय, हे ॲब्सोल्युटली पॉसिबल आहे आणि कित्येक लोकांनी हे केलेलं आहे. हाऊसवाईफ्स किंवा विद्यार्थिनींसाठी पण प्रश्न आहे. मी प्रोग्राममध्ये पण ऑलरेडी सांगितलेलं आहे. विशेषतः मुलींच्या ह्याच्यामध्ये ना हे खूप 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 महत्त्वाचं असं कॉन्ट्रीब्युशन देणारं हे करिअर आहे. कारण की प्रत्येक जणाला CS MBA 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष करणं शक्य होत नाही. तेवढा वेळ नसतो, तेवढे पैसे पण नसतात. अशाच मुली फक्त 11 महिन्यामध्ये हा कोर्स करून स्वतःच्या पायावर उभे राहतात. 2 ते 3 वर्षामध्ये ते 20,000 25,000 30,000 रुपये कमवायला चालू करतात. आणि जेव्हा त्यांना स्थळं बघण्यासाठी पॅरेंट्स चालू करतात, मुलं लग्नाच्या दृष्टीनं बघायला चालू करतात, त्यावेळेस मुलगी जर ऑलरेडी 25,000 30,000 रुपये कमवत असेल ना, त्यावेळेस तिला जी मुलं बघायला येतात ना त्यांची
त्यांची क्वालिटीच खूप वेगळी असते. खूप चांगल्या प्रकारची स्थळं त्यांना येतात. मला सांगायला खूप आनंद वाटतो मित्र, की आमच्या कित्येक विद्यार्थिनींनी PBA करून जॉब करत असताना त्यांची एंगेजमेंट किंवा त्यांचं लग्न ठरल्यानंतर एवढ्या चांगल्या प्रकारची स्थळं आली की मुलं IT मध्ये खूप वेगळ्या मोठ्या पदावर काम करत आहेत आणि कित्येक विद्यार्थिनी आज जगामधल्या वेगवेगळ्या देशामध्ये त्यांच्या नवऱ्यासोबत तिथं जाऊन राहत आहेत. जपानमध्ये, नेदरलँडमध्ये, स्वित्झर्लंड, इटली, जर्मनीमध्ये, अमेरिकेमध्ये आज कित्येक मुली आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये मुली आहेत. वेदवती जोशी नावाची आमची सांगलीची मुलगी होती, ती आज ऑस्ट्रेलियाला आहे. पूजा कुंभार नावाची आमची स्टुडंट होती, ती आज जपानला तिच्या हजबंडसोबत राहते आहे. स्मिता वेर्णेकर नावाची स्टुडंट होती, ती तिच्या हजबंडसोबत आज नेदरलँडला राहत आहे. ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत मित्र. मला एवढं छान वाटतं जेव्हा हे मुली आणि त्यांचे पालक येतात आणि ते जेव्हा सांगतात की हा एक फाउंडेशन PBAमुळं आम्हाला मिळाला आणि त्याच्यामुळे आम्हाला तो कॉन्फिडन्स आला जॉबचा याच्यामुळं आणि त्याच्यामुळे अशी चांगली स्थळ माझ्या मुलीला आला. आणि आज मुली भारतात तर आहेतच, पण भारताच्या बाहेर पण कित्येक ठिकाणी मुली राहून अतिशय खुश राहत आहेत. त्याच्यामुळे मुलींसाठी खूप चांगलं करिअर आहे. आणि स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी मी पॅरेंट्सला नेहमीच सांगतो की आपल्याला मुलींना आशीर्वाद जे तुमचे हवेतच, त्याच्यासोबतच ना तिला फिनॅन्शियली इंडिपेंडंट बनवणं आज खूप जास्त गरजेचं आहे. ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकली पाहिजे. तिने स्वतःची जबाबदारी स्वतः घेता तिला आलं पाहिजे. तिला स्वतःचे डिसिजन्स, फायनान्शियल्स किंवा इतर डिसिजन्स स्वतः घेता यायला पाहिजेत. आणि ती जर स्वतः जॉब करत असेल, चांगल्या पदावर काम करत असेल, चांगल्या पगाराचा हे मिळत असेल, तिला सॅलरी मिळत असेल, तर ह्याच्यात काय होतं ना की फॅमिलीमध्ये जो रिस्पेक्ट मिळतो ना तो एकदम वेगळ्या प्रकारचा असतो. सो हा PBAचं करिअर जर तुम्ही तुमच्या आशीर्वादासोबतच तिला दिलं ना, तर तिचं आयुष्य खऱ्या अर्थानं सुरक्षित आणि सुखी होऊ शकेल. त्याच्यामुळे मुलींना नक्की आपण PBAच्या करिअरचा ऑप्शन प्रयत्न करा. मी म्हटल्याप्रमाणे फक्त 11 महिन्यात होण्यासारखं आहे. आणि आपण जर बाहेर गावी राहत असाल तर ऑनलाईन पद्धतीनं पण आपण करू शकता. आणि ऑफलाईन तर पुण्यामध्ये येऊन शक्यच आहे. म्हणजे मला जर विचारलं तर फर्स्ट प्रिफरन्स आपण ऑफलाईनला द्यायला पाहिजे, फिजिकली येऊन पुण्यात येऊन द्यायला पाहिजे. त्याच्यात आम्ही जॉब पण आपल्याला देतो. सेकंड प्रिफरन्स काय कारणामुळे शक्यच नसेल तर येस, आपण आपल्या गावी राहून आपल्या गावी राहून ऑनलाईन पद्धतीनं पण हे करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही मुलींचं करिअर डेव्हलप करू शकतात. हाऊसवाईफसाठी मी ऑलरेडी प्रोग्राममध्ये सांगितलेलं आहे की लग्न झाल्यानंतर 7-8-9 वर्षानंतर जेव्हा आपण जॉबची सुरुवात करतो, काहीतरी उत्पन्न कमवायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस काय होतं ना की ऑलरेडी गॅप खूप झालेला असतो. आज ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण लगेच चांगली नोकरी मिळत नाही, चांगले जॉब्स मिळत नाहीत. तर मग ऑलरेडी ह्या फिमेल्सचा तर ऑलरेडी 7-8-10 वर्षाचा गॅप झालेला असतो. फॅमिली असते, संसार असतो आणि ह्या गॅपनंतर परत येऊन जर जॉब शोधायचा म्हटला ना तर तो चांगला जॉब मिळत नाही. मग कुठेतरी एखादा ॲडमिनमध्ये जॉब किंवा रिसेप्शनवर जॉब किंवा डेटा एंट्रीचा किंवा टेलिकॉलिंगचा जॉब, अशा जॉबमध्ये कॉम्प्रोमाइज करायला. तर ही जॉब चांगली नाही तसं नाही, प्रत्येक जॉब चांगला असतो, प्रत्येक जॉबचं आपलं महत्त्व असतंच. पण आपल्याला परत मी म्हटल्याप्रमाणे सिक्युरिटी, ग्रोथ, रिस्पेक्ट ह्या 3 गोष्टी जर हव्या असतील तर काहीतरी चांगलं प्रोफेशनल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. अनफॉर्च्युनेटली आज काय होतं की आपण प्रोफेशनल एज्युकेशन घेत नाही आणि त्याच्यामुळे त्या करिअरला पण तेवढी उंची मिळत नाही, आपल्या जॉबला पण तेवढं चांगलं जॉब मिळत नाही. सो अशा हाऊसवाईफनं जर PBAचं करिअर केलं ना, फक्त 11 महिन्याचं करिअर, आज कित्येक आमच्याकडे एक्झाम्पल आहेत की हाऊसवाईफ ह्या खूप चांगल्या लेवलवर इन्कम करायला चालू करतात. 5 ते 6 वर्षामध्ये 30,000, 40,000, 50,000 पर्यंत त्यांचा पगार जातो. आणि कित्येक ठिकाणी फॅमिलीमधल्या अतिशय महत्त्वाचं रोल ते प्ले करतात. फॅमिलीचं मॅक्सिमम फायनान्शियल जी हेल्प आहे ती हाऊसवाईफकडनं येते. सो हाऊसवाईफ मुलींसाठी खूप चांगलं करिअर ऑप्शन आहे. वर्किंग पीपल पण मी ऑलरेडी प्रोग्राममध्ये सांगितलं आहे. बरेच जण आपण काय करतो की ग्रॅज्युएशन झालं की लगेच कामाला लागतो, कारण की घरची गरज असते, आपल्याला पैसे कमवून बाकी जबाबदारी निभावायच्या असतात. पण मग त्यामुळे काय होतं ना की ती ग्रोथ तेवढ्या स्पीडनं होत नाही. आपण सॅलरी चालू करतो 6,000 7,000 चालू करतो, हळूहळू 10, 12, 15, 18, 20 पर्यंत जाऊन ना मग ती सॅलरी तिथे स्थिर होऊन जाते, स्टॅग्नंट म्हणतात, अशी होऊन जाते, त्याच्यात तेवढी ग्रोथ होत नाही. आणि आज मित्र 15-20 हजारमध्ये खरंच घर चालवणं खूप अवघड आहे. अशा लोकांनी जर PBAचं करिअर केलं ना तर GST, इन्कम टॅक्स, TDS, बिझनेस लॉस, फायनान्स मॅनेजमेंट ह्याचं प्रोफेशनल एज्युकेशन घेतलं ना तर त्यांच्या करिअरमध्ये जी स्पीड मिळते. आम्ही बघितलं की जे करिअर
करिअर 5-7 वर्षापासून. मनीष गायकवाड नावाचा आमचा विद्यार्थी होता. 2010मध्ये त्यांनी आमच्याकडं कोर्स केला आणि त्यावेळेस करताना त्यांनी ऑलरेडी 7-8 वर्ष अकाउंट्समध्ये काम करत होतं एका ट्रस्टमध्ये आणि ₹8,000 फक्त त्याचा पगार होता. आणि त्यांनी PBA केलं आणि त्याच्या करिअरला एक वेगळी डायरेक्शन मिळाली, वेगळी दिशा मिळाली आणि त्यांनी हळूहळू डेव्हलप करत मित्र हो आज PBA करून त्यांनी ऑलमोस्ट 11-12 वर्ष झाली. मला सांगायला खूप आनंद वाटतो की त्याचा आज जवळपास ₹18 लाख इयरली पॅकेज आहे. ₹1.5 लाख महिना. PBA करताना 8 वर्षापर्यंत जॉब करत होता PBA करण्याच्या अगोदर आणि फक्त ₹8,000 ते ₹10,000 पगार होता. आणि PBA झाल्यानंतर आज त्याच्या पुढच्या 10 वर्षामध्ये तो ₹1.5 लाख महिना असं पगार कमवत आहे. आमचे iTap एज्युकेशनचे यूट्यूबचं चॅनल आहे, त्याला प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये अशा कित्येक विद्यार्थ्यांचे टेस्टिमोनियल आहेत, कित्येक विद्यार्थ्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. मनीषचा पण तिथे अनुभव आहे. सो मनीषचा पण तुम्ही अनुभव ऐकू शकता. आणि असे किती हाऊसवाईफ्स आहेत, विद्यार्थिनी आहेत, मुलं आहेत, पुण्यातली आहेत, पुण्याबाहेरची आहेत, मुंबईची आहेत, अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं तिथं मनोगत आहे. आणि या कोर्सविषयी अतिशय डिटेलमध्ये विस्तृतरित्या माहिती पण आहे. सो ह्या iTap एज्युकेशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याची माहिती तुम्हाला तिथे जाऊन पूर्णतः मिळू शकते. आमच्या iTapचे तुम्हाला जर हे लेटेस्ट जॉब रिलेटेड, अकाउंट्स रिलेटेड, फायनान्स रिलेटेड काही माहिती हवी असेल तर फेसबुक आणि इन्स्टावर पण iTapचं पेज आहे. त्या पेजला पण प्लीज सबस्क्राईब किंवा लाईक करा. आणि तुम्हाला हीच खूप चांगली माहिती, सतत अपडेटेड माहिती तुम्हाला मिळत राहील अकाउंट्स आणि फायनान्स ह्या जगातली. सो यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक ह्याला फॉलो करून तुम्ही खूप चांगलं माहितीही मिळवू शकता. अच्छा, एक विद्यार्थिनी विचारते आहे की PBA हे खरंच किती सुरक्षित करिअर आहे, कारण की कोरोनामध्ये माझ्या वडिलांचा पण जॉब गेला होता आणि त्याच्यामुळे फॅमिली खूप सफर झाली होती. एक्झॅक्टली मी समजू शकतो. इनफॅक्ट मी जवळनं अतिशय चांगल्या लोकांचा जॉब गेला किंवा सॅलरीमध्ये खूप जास्त कमी कटिंग केली आणि त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली कशी सफर झाली आहे मी स्वतः पर्सनली कोरोनाच्या पिरियडमध्ये बघितलं. आणि कोरोनाच नाही, मी सांगितल्याप्रमाणे 2008ची रिसेशन मंदी असेल, 2014च्या मंदीमध्ये खूप लोकांना सफर केलं लागलं. काय होतं की आपण एखादा जॉब पकडतो, आपली सॅलरी चालू होते 25,000, 30,000, 40, 50, 60, 70 हजारामध्ये आणि अचानक तुम्ही 70-75 हजाराच्या सॅलरीवर असताना तुम्हाला सांगितलं जातं की आता तुम्ही जॉब कंटिन्यू नाही करू शकत, एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला आता जॉब सोडायला लागेल आणि तुम्ही तुमचं पुढं बघा. आणि पुढं जॉब मिळायला पण जर लिमिटेशन्स असतील, चॅलेंजेस असतील ना, तर सगळी फॅमिली प्रचंड डिस्टर्ब होते. PBA हे का सिक्युअर्ड आहे मी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे. अजून थोडं डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. ही जी 4 क्षेत्र आहेत, टॅक्सेशन, अकाउंट्स, फायनान्स मॅनेजमेंट आणि बिझनेस लॉ, मी म्हटल्याप्रमाणे ह्याच्याशिवाय कोणताही बिझनेस उभाच राहू शकत नाही. यशस्वी होण्याची तर पुढची गोष्ट झाली, उभा राहू शकत नाही किंवा एखादा बिझनेस कंप्लीट फेल होऊ शकतो जर ह्या 4 गोष्टीवर पूर्ण लक्ष दिलं नाही तर. मला सांगा, मंदी येते, एखादा रिसेशन आल्यानंतर तुम्ही प्रोडक्शन थोडं कमी करता, परचेस थोडंसं कमी करता, तुम्ही मार्केटिंग थोडंसं कमी करता, पण अकाउंट्सच्या लोकांना तुम्ही जॉबमधनं काढून टाकलं असं होऊ शकेल का हो? सेल्सची लोकं कमी काढू शकाल, मार्केटिंगची लोकं काढू शकाल, पण अकाउंटच्या लोकांना टाकलं तर तुमचा हिशोब कोण करणार? ह्या सगळ्यांचं येणं देण्याचं सगळं मॅनेजमेंट कोण करणार? तुमची येणी किती आहे, देणी किती आहेत, फायनान्शियल पोझिशन काय, कोण बघणार आहे? मी नेहमी सांगतो की एखादी कंपनी अनफॉर्च्युनेटली बंद जरी झाली ना, तरी ती कंपनी बंद करून त्याला शेवटचं कुलूप लावणारा व्यक्ती जो असेल ना, तो अकाउंटंट असेल, कारण की सगळे हिशोब झाल्याशिवाय कंपनी बंद पण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अतिशय सिक्युअर्ड. मी कित्येक एक्झाम्पल देऊ शकतो की PBAचं किती इम्पॉर्टन्स आहे, किती महत्त्वाचं आहे. आज GST आपल्याकडे आलेलं आहे आणि GSTमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट ही कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं की एक व्यक्ती, A व्यक्तीनं B व्यक्तीला जर सेल केला तर त्या आयटमवरचा जो GST लावलेला आहे, एनं जो GST लावलेला आहे त्याच्या सेलवर, त्याचं बेनिफिट क्रेडिट हा B घेत असतो आणि त्याच्यामुळे Bची टॅक्स लायबिलिटी तेवढी कमी होते. जेवढं GST त्याने Aला पे केलेलं आहे तेवढी Bची टॅक्स लायबिलिटी कमी होते. आता काय होतं, Aने जर जो Bकडनं टॅक्स कलेक्ट केलेला आहे तो वेळेत गव्हर्नमेंटला भरला नाही किंवा त्याचं GST रिटर्न जर भरलं नाही तर Bला त्या टॅक्स पे केलेल्याचा बेनिफिटच मिळत नाही. राईट? आता ह्याच्यात Bची काहीच चूक नाही आहे. Bनं पूर्ण परचेस केलेलं आहे, परचेसचे पूर्ण पैसे GST सोबत Aला दिलेले आहेत, पण Aच्या चुकीमुळे Bला त्याच्या बिझनेसमध्ये सफर व्हायला लागतंय. तो जो 18% GST पे केलेला आहे त्याचा बेनिफिट होत नाही, 18%चा त्याला भुर्दंड बसतो. राईट? मग विचार करा, जर Aने असं केलं असेल तर B जो हा व्यक्ती आहे तो पुढच्या वेळेस Aकडनं त्या काही सामान परचेस करेल का?
शक्यच नाही, कारण की त्याला माहिती आहे ऑलरेडी माझं नुकसान झालेलं आहे. आणि आता जी-एस-टीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर ह्या सगळ्या डीलर्सला कॅटेगरायझेशन केलं जाणार आहे. ए कॅटेगरी डीलर, बी कॅटेगरी डीलर, सी कॅटेगरी डीलर. ए कॅटेगरी डीलर म्हणजे ज्यांनी टॅक्सेस आत्तापर्यंत एकदम वेळेत भरलेले आहेत, ज्याचे रिटर्न्स वेळेत जातात. सी कॅटेगरी डीलर म्हणजे एकदम वर्स्ट डीलर. सो कोणताही व्यक्ती कुणाकडनं परचेस करताना अगोदरच्या वेबसाईटवर जाईल आणि कोणत्या कॅटेगरीचा डीलर तो बघेल आणि फक्त एक कॅटेगरीच्या डीलरसोबत तो बिझनेस करेल. सो तुम्ही जर रिटर्न वेळेत भरले नाही, टॅक्स पेमेंट वेळेत केले नाही, तर तुमचा बिझनेस होणंच डिफिकल्ट होऊन जाईल, कारण की तुम्ही सी कॅटेगरीमध्ये आला तर तुमच्याकडनं कोणी परचेसच करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं अकाउंटिंग वेळेत करणं, तुमचे जी-एस-टी कॅल्क्युलेशन्स वेळेत करणं, तुमचं टॅक्स वेळेत भरणं, टॅक्स भरून ते जी-एस-टी रिटर्न वेळेत भरणं, ही सगळी कामं कोण करू शकणार आहे? PBA विद्यार्थी, प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट हा विद्यार्थी हे सगळी कामं परफेक्टली करू शकेल. आणि तोच एक माणूस आहे की जी ही कामं चांगल्या प्रकारे वेळेत कंप्लीट करू शकेल. आणि मी सर्व्हिस टॅक्सचं एक्झाम्पल दिलं माझ्या क्लायंटचं, मी जी-एस-टीचं एक्झाम्पल देऊ शकतो, मी TDSचं किंवा टॅक्सेशनचं एक्झाम्पल देऊ शकतो की जर वेळेत नाही केलं तर किती होऊ शकेल. अकाउंटिंग एंट्री व्यवस्थित नाही केली, 10 लाखाचं बिल तुम्ही जर ह्या मागच्या वर्षाचं बुक नाही केलं, परचेस बिल असेल 10 लाख रुपयाचं आणि ते जर बुक नाही केलं तर त्याच्यावर तुम्हाला 30% एक्स्ट्रा इन्कम टॅक्स, म्हणजे 10 लाखावर 30% म्हणजे 3 लाख, आणि 18% जी-एस-टी म्हणजे 1,80,000. 3 लाख प्लस 1,80,000, 4,80,000. म्हणजे 10 लाखावर तुम्हाला एक्स्ट्रा 4,80,000 रुपये स्वतःच्या खिशातनं भरायला लागतील. विचार करा कुठे बिझनेस तग धरू शकेल, कसा बिझनेस तग धरू शकेल जर अकाउंटंटच्या चुकीमुळे एखादा रेग्युलर नॉर्मल अकाउंटंट असेल, टॅलीमध्ये एंट्री करणारा, त्यांनी PBA सारखं प्रोफेशनल एज्युकेशन घेतलेलं नसेल, कसा तग धरू शकेल तो कशा ह्या सगळ्या एंट्रीज करणार. आणि त्याच्या चुकीमुळं जर बिझनेसला 10 लाखाच्या परचेस बिलवर 4,80,000चं नुकसान होणार असेल, कसा बिझनेस यशस्वी होईल मित्र? त्या 10 लाखाच्या परचेसवर लोकांना 5%, 10%, 15% मार्जिन असतं. सो 1 लाख, 1.5 लाख रुपये जास्तीत जास्त त्यांचा प्रॉफिट असतो. प्रॉफिट तर सोडा, 4,80,000 रुपयाचं जर त्यांना भुर्दंड बसणार असेल तो बिझनेस तग धरू शकेल? शक्यच नाही. एवढी ह्या PBNची जास्त गरज आहे, एवढी त्यांची जास्त इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यामुळं अतिशय सिक्युअर्ड करिअर आहे. PBA किती रेसेशन येऊ दे, कोरोना येऊ दे, काही पण प्रॉब्लेम, ते सिक्युअर्ड तर आहेच आहे. पण तुम्ही जर प्रोफेशनल एज्युकेशन स्वतःला अपडेटेड ठेवलं तर तुम्हाला तुमची ग्रोथ पण खूप चांगली मिळू शकते. तुम्हाला त्याचा रिस्पेक्ट तर आहेच, पण सिक्युरिटी आणि पगारामध्ये ग्रोथ पण खूप चांगली मिळते. मी बघितलं 20 ते 25% कमीत कमी दर वर्षाला आमच्या PBA स्टुडंटच्या पगारामध्ये ग्रोथ होते. आणि अजून एक आमच्या आयटॅपचं वैशिष्ट्य आहे की कोर्स झाल्यानंतर पण आयुष्यभर तुम्हाला अपडेटेड मेसेजेस किंवा मेल्स आमच्याकडनं येत राहतात. तुम्ही एखादा कोर्स केला, एखाद्या ठिकाणी एज्युकेशन घेतलं, ऑलरेडी तुम्ही बरेचसे कोर्सेस केले असतील 2, 3, 4, 5 वर्षापूर्वी. एकदा कोर्स झाल्यानंतर त्या इन्स्टिट्यूटचा तेवढा संबंध राहत नाही, त्याच्याशी तेवढं कनेक्ट राहत नाही. आयटॅपमध्ये आम्ही दर वर्षाला 100 अपडेटेड ईमेल्स आमच्या जुन्या विद्यार्थ्यांना पाठवत असतो. म्हणजे आठवड्याला कमीत कमी 1 ते 2 अपडेटेड ईमेल. कारण की PBAचं करिअरच हे जे आहे ना एकदम डायनॅमिक आहे. टॅक्सेशन, इन्कम टॅक्स, GST, बँकिंग, ह्याच्यात सतत खूप सारे बदल येत असतात. म्हणजे बदल आलेल्या विद्यार्थ्यांना कळणार कसे, त्याचं प्रॉपर नॉलेज कसं मिळणार? तर आयटॅपतर्फे दर 3 महिन्याला जुन्या विद्यार्थ्यांसाठी फ्री वेबिनार्स आयोजित केली जातात. दर वर्षाला एक मेगा सेमिनार आयोजित केला जातो, ज्याच्यामध्ये हे नवीन वेगवेगळे जे डेव्हलपमेंट झालेले आहेत ते डिस्कस केले जातात. आणि त्याशिवाय दर आठवड्याला 2 आणि वर्षाला 100 ईमेल, अपडेटेड ईमेल हे विद्यार्थ्यांना पाठवले जातात. आणि सगळे फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे ह्याचा काही वेगळा चार्ज घेतला जात नाही. कारण की आमच्याकडं विद्यार्थ्यांनी एकदा कोर्सला जॉईन केलं की तो आमचा फॅमिली मेंबर बनून जातो. आणि त्याच्यानंतर त्यांना आयुष्यभर अपडेटेड ईमेल्स आणि मेसेजेस येत राहतात. त्याच्याशिवाय जॉबमध्ये पण, म्हणजे आयटॅपमध्ये कोर्स असताना 90 दिवसाच्या जॉब दिला जातो. कोर्स केल्यानंतर परत तुम्हाला फायनल प्लेसमेंट दिली जाते. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी स्वतःच्या मार्गाला लागतात. 3, 4, 5 वर्षानंतर पण त्यांना कधी गरज वाटली की आम्हाला नवीन अजून जॉब पाहिजे, चांगला वेगळा जॉब पाहिजे, तर ते विद्यार्थी परत आयटॅपकडे येतात. कारण की आयटॅप हे महाराष्ट्रातलं एवढं प्रॉमिसिंग सेंटर आहे की जवळपास 6 ते 7 हजार एम्प्लॉयर्स आयटॅपकडे रजिस्टर्ड आहेत, ज्याच्यामध्ये हे एम्प्लॉयर्स त्यांच्याकडे जर काही अकाउंटंटची गरज असेल तर ते आयटॅपला कॉन्टॅक्ट करतात आणि आयटॅपकडनं ते एम्प्लॉईज किंवा त्यांच्या अकाउंट्समधले PBA स्टुडंट्स त्यांच्याकडे घेतात. आणि त्याच्यामुळं ही जे जुने विद्यार्थी आहेत 4-5 वर्षानंतर पण 6-7-8 वर्षानंतर पण आयटॅपला कॉन्टॅक्ट करतात आणि आयटॅपकडे जॉबची रिक्वायरमेंट करतात. आणि 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना पण त्यावेळेस विदाऊट एनी एक्स्ट्रा चार्ज आयटॅपकडनं जॉब्स दिले जातात.
सो लाईफ टाईम रिलेशनशिप जे आहे ना, अपडेशन्स, तुम्हाला लाईफ टाईम जॉब्स, तुम्हाला दर क्वार्टरली वेबिनार्स, इयरली एक सेमिनार केला जातो पूर्ण दिवसभराचा. अशा वेगवेगळ्या दृष्टीतनं ना ह्या PBA स्टुडंटला डेव्हलप केलं जातं, त्यांना सतत अपडेटेड ठेवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, बोलण्यासारखं खूप सारं आहे. मी म्हटल्याप्रमाणे कदाचित तुमच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर मला द्यायला जमलं नसेल, पण माझी रिक्वेस्ट आहे की मी परत नंबर सांगतो. 8446090901 ह्या नंबरवर एकदा मिस कॉल द्या. तुम्हाला आमच्या प्रतिनिधीचा कॉल येईल आणि तुमच्या सगळ्या शंकांचं उत्तर दिलं जाईल. तुम्हाला शक्य जर असेल, एकदा प्लीज पुण्याला येऊन आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या. मी नेहमी पालकांना सांगतो आणि मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे एक दिवस जर तुम्ही काढला आणि तुमच्या विद्यार्थ्यांसोबत पुण्याला येऊन तुम्ही जर भेट दिली, जर तुम्ही बाहेरगावचे असाल आणि पुण्यातले असाल, तर पुण्यात येऊन तुम्ही जर इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि याची माहिती घेतली ना, आय एम टेलिंग यू, हा एक दिवस त्या मुलांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असेल. त्या एक दिवसाच्या ह्या तुमच्या डिसिजनमुळं ना त्याचं करिअर खूप चांगल्या मार्गावर लागू शकेल आणि तुम्हाला एक वेगळं नवीन काय अवेलेबल आहेत, नवीन काय अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे जॉबमध्ये, जी म्हटल्याप्रमाणे सिक्युअर्ड, ग्रोथ ओरिएंटेड आणि रिस्पेक्टेड असेल, ते पण कळेल. आम्ही आपली नक्की वाट पाहत आहोत. मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये प्रचंड करिअर अपॉर्च्युनिटीज निर्माण होणार आहेत. भारत हा जगातली तिसरी इकॉनॉमी होणार आहे. आता आपण 6व्या पोझिशनवर आहोत, 3ऱ्या पोझिशनवर पुढच्या 10 वर्षामध्ये आपण जाणार आहोत. आपण बघितलं असेल, जगातली सगळ्यात मोठ्या कंपनी भारतामध्ये येऊन इन्व्हेस्ट करायला बघतायत. फेसबुक असेल, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, बोईंग कंपनी असेल, प्रत्येक कंपन्याने येऊन भारतामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, कारण की प्रत्येकाला भारताच्या ग्रोथ स्टोरीबद्दल कॉन्फिडन्स आहे. सो ह्या 10 वर्षामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि ह्याद्वारे विद्यार्थ्यांना न भूतो न भविष्यती अशा करिअर अपॉर्च्युनिटीज निर्माण होणार आहेत. फक्त गरज फ्रेंड्स ह्याची आहे की ह्या अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करण्यासाठी स्वतःला तयार करण्याची, स्वतःला रेडी करण्याची गरज आहे. आणि आपण विद्यार्थी PBA सारख्या प्रोफेशनल एज्युकेशनद्वारे स्वतःला तयार ठेवू शकतात. आज स्टार्टअप्सचं जग आहे. ह्या स्टार्टअप्समध्ये ह्या PBA सारख्या कोर्सेसद्वारे तुम्ही स्वतःला खूप चांगल्या प्रकारे यशस्वी करू शकतात आणि ह्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्या ग्रॅब करू शकतात. त्याच्यामुळं ह्या PBAच्या कोर्सचा, त्याच्या GST किंवा इन्कम टॅक्सच्या अपडेशन कोर्सचा नक्की फायदा घ्या. आम्ही आपली वाट बघत आहोत. धन्यवाद. थँक्यू.